जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आली आहे. लाडक्या बहिणींना सर्वात मोठा धक्का ठिकाणी बसणार आहे, कारण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे. लाडक्या बहिणींच्या ठिकाणी पैसे बंद केले जाणार आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 1 लाख बहिणीचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे. आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी अपडेट आहे. संपूर्ण प्रकरण काय घडलेलं आहे, संपूर्ण बातमी आपल्याला जाणून घ्यायची आहे. म्हणून तुम्हा सर्व महिलांना आवर्जून एक विनंती आहे की ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त तुमच्या ज्या मैत्रिणी असतील, तुमच्या ज्या काही शेजारी पाजारी महिला असतील, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये असं काही महिला असतील की ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, त्यांना या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. म्हणून तुमच्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करायचं आहे. तर बघा, महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण माहिती आपण बघूया पुराव्यासहित, पण तत्पूर्वी सर्व महिलांनी व्हिडिओला लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व बहिणींनी खाली लाल बटनावर क्लिक करायचे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळणार आहे. कोणतीही तुम्हाला ठिकाणी मित्रांनो अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून सर्वांनी लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. तर बघा, अपडेट अशी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचं टेन्शन या ठिकाणी वाढलेलं आहे. त्याला कारण ठरलेलं आहे, लाभार्थ्यांच्या अर्जाची काटेकोर तपासणी या ठिकाणी सुरू झाली आहे. त्यामुळे टेन्शन या ठिकाणी वाढलेलं आहे. आता कशाप्रकारे, तर राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अर्जाचे निकषानुसार या ठिकाणी पडताळणी केली जात आहे. म्हणजेच काय, मग तुमचा पुणे जिल्हा असो, मुंबई जिल्हा असो, नाशिक असो, जळगाव असो, नंतर सांगली असो, सातारा असो, कोणताही जिल्हा असो, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये निकषानुसार ठिकाणी पडताळणी सुरू झाली आहे. यामुळे भरपूर महिला ठिकाणी अपात्र होत आहेत. आणि भरपूर महिला अपात्र का होत आहेत, कारण ते निकषामध्ये बसत नाही. हे निकष कोणते होते, तर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. भरपूर महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत. अशा भरपूर महिला आहेत की ज्या महिला दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असतील, जसं की निराधार योजना असेल किंवा आणखी दुसऱ्या काही योजना असतील, त्याचा ठिकाणी लाभ घेत असतील, त्यांचासुद्धा लाभ ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांचाही बंद होत आहे. त्यानंतर काही महिलांकडे 4 चाकी गाडी आहेत, काही महिलांकडे सरकारी नोकरी आहे, तर त्यांचासुद्धा लाभ बंद केला जात आहे. ठीक आहे. पुढे बघा, काय तुम्हाला सांगितलेली संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे. तर बघा, त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणारे लाखो अर्ज या ठिकाणी बाद ठरत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11,09,000 महिलांना पहिले 3 हप्ते मिळाले, पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषानुसार पडताळणी सुरू झाली आणि आत्तापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 1 लाख महिलांचा लाभ बंद झालेला आहे. वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी वगळण्यात आले आहेत. तसंच जिल्ह्यामध्ये 15,566 महिलांकडे 4 चाकी वाहन असल्याची यादी प्राप्त झाली आहे. तर या महिलांचीसुद्धा या ठिकाणी जो लाभ आहे तो बंद झालेला आहे. 15,566 महिलांकडे 4 चाकी वाहने यांचासुद्धा लाभ बंद झालेला आहे. त्यांचाही अर्ज या ठिकाणी बाद झाला आहे. त्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश यामध्ये आहे. याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थ्यांचा लाभ 1,000ने कमी करण्यात आलेला आहे. अशा भरपूर ठिकाणी महिलांचा ठिकाणी अर्ज या ठिकाणी बाद झाले आहे. आता तुमचा मेचा हप्ता कधी मिळेल असा प्रश्न भरपूर महिला विचारतात की सर मेचे पैसे कधी मिळतील, त्याची अपडेट जाणून घेऊया. तर बघा, या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मेचा हप्ता वितरित होणार आहे. म्हणजेच कधी होणार आहे, तर मे अखेर. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर बघितलं, महिलांनो लक्ष द्या, तुमचे जे काही पैसे, ते पैसे तुमच्या ठिकाणी येत्या 7-8 दिवसामध्ये कधीही वाटप केले जातील. लक्षात घ्या, येत्या 6 ते 7 दिवसामध्ये तुमचे पैसे ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि ही 100% खरी माहिती. लक्षात घ्या, तुमचे पैसे येत्या 6 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि ही 100% खरी माहिती, कारण मी तुम्हाला संपूर्ण माहिती पुराव्यासाठी देत असतो, तीही खरी माहिती असतो. कारण की तुम्ही जर बघितलं तर महिना या ठिकाणी संपामध्ये आलेला आहे आणि मे अखेर तुमचे पैसे ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला 11वा हप्ता मिळणार आहे. भरपूर महिलांना 1,500 रुपये मिळतील, काही महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे. आता त्या कोणत्या महिला असतील त्यांना ठिकाणी 3,000 रुपये दिले जातील. ठीक आहे. नंतर बघा, त्यांना ऑनलाईन तक्रार करता येत नाही आहे आणि कोणाकडे तक्रार करायची ही माहिती नाही आहे. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला व बालकल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे. जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले, दरमहा किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला किंवा नाही याची माहितीच समजत नाही आहे. सोलापूरची जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे अनेक महिलांनी तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचं चित्र या ठिकाणी आहे. आता भरपूर महिलांच्या ठिकाणी अर्ज बाद होत आहेत, त्यामुळे भरपूर महिला ठिकाणी तक्रार करत आहेत.
पण त्याच्यावर देखील काही उपाय होत नाही आहे. तर बघा, अतिशय महत्त्वाची माहिती होती. संपूर्ण माहिती आपण समजून घेतलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुमचे पैसे येत्या 7 दिवसामध्ये कधी तुम्हाला मिळतील, तुम्ही काळजी करू नका. आज सुद्धा तुमच्या अकाउंटवर संध्याकाळपर्यंत पैसे जमा होऊ शकतात, म्हणून तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. जसे तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करेल तसे तुम्हाला देखील अपडेट घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.